करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणाले, प्रत्येक कार्याची सुरुवात ही उत्तमाची असली पाहिजे. प्रत्येक कार्याची सुरुवात ही श्री गणेशाने केली पाहिजे आणि प्रत्येक कार्याची सुरुवात प्रार्थनेने केली पाहिजे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा, तिघांच्या पलीकडे असणारा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. वार सोमवार 22 जानेवारी 2024. फार फार उत्तमाचा दिवस. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यामध्ये उत्तमाचा दिवस कधी असतो? ज्याप्रमाणे आपली कामं पूर्ण होतात तो दिवस आपला महत्त्वाचा असतो. तो दिवस आपला सुखी असतो. आणि दुःख कधी असतं? ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होत नाही त्यावेळी मनामध्ये दुःख होतं. परंतु आज दिवाळीसारखा सण आपल्याला साजरा करायचा आहे. कारण संपूर्णपणे पाहायला गेलो तर ही भूमी सर्व काही संतांची आहे ना. या महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे. संपूर्णपणे भारत ही भूमी संतांची आहे. या संतांच्या भूमीमध्ये या देहाचं संपूर्णपणे पृथ्वी तलावर जन्म झालेला आहे. सर्व प्रकारे जर पाहतात तर एक प्रकारे महद्भाग्य हाताशी आली आणि त्याच मध्ये आपल्याला मिळालेला सर्वात महत्त्वाचा म्हणजे भक्ती मार्ग. हे दुसरं महद्भाग्य. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य खूप सुंदर आहे. जीवन संपूर्णपणे जगता आलं पाहिजे. आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. का सांगितलं? आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? प्रत्येक ठिकाणी आपण मंदिर पाहतो, प्रत्येक ठिकाणी आपण देवळं पाहतो, परंतु आपण नमस्कार करायलाच लाजतो, नमस्कार करत नाही. बाईकवरून जातो, कार घेऊन जातो, देऊळ दिसलं की आपण तिथे हॉर्न वाजवतो. देवाने आपल्याला कधी सांगितलं नाही की बाबा मला नमस्कार कर. बरोबर की नाही? जर आपण नमस्कार केलं, बाईकवरून हात सुटला मग बरोबर ना. तुझ्या अंतःकरणामध्ये काय असली पाहिजे? भक्ती असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. बरोबर की नाही? मी देवाचा आणि देव माझा. याच प्रकारे समर्थ म्हणाले, तुझ्या अंतःकरणात काय पाहिजे? नामस्मरण असणं आवश्यक आहे. हीच जाणीव ठेवून आपल्याला काय करता आलं पाहिजे? जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे रामकृष्णचो कलो श्रीपाद श्री वल्लभ. आपल्याकडे असणारा अज्ञान आणि तो अज्ञान बाहेर काढण्यासाठी समर्थाने उत्तमाचं आपल्याला काय दिलं? ते श्रवण दिलेलं आहे. एकदा समर्थ सज्जनगडावर कीर्तन करीत होते. कीर्तनाचा विषय होता गंगा महात्म्य. बघा, समर्थाने गंगेचे वर्णन करता करता काशी क्षेत्राचीही महती सांगितली. त्यावेळी आपण काशी यात्राला जावे असे प्रत्येक शिष्याला वाटू लागले. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यमंडळी समर्थांच्या जवळ आली आणि आम्हाला काशी यात्रेला न्या
असा आग्रह करू लागली. समर्थ म्हणाले, तुम्हाला काशी यात्रेला न्यायचं म्हणजे मला सज्जनगड सोडावा लागणार. तेव्हा जर तुमच्यापैकी एखादा शिष्य गडावर राहून रामरायाची पूजा अर्चा करण्याची जबाबदारी स्वीकारित असेल तर मी तुमच्या बरोबर येतो. सर्व शिष्य एकमेकांकडे तोंडाचे चंबू करून बघू लागले. कोणीच राहायला तयार होईना. शेवटी एका शिष्याने डोके चालवले. तो म्हणाला, आपल्यामध्ये अज्ञान नावाचा एक शिष्य आहे. अगदी अडाणी आणि अजागळ आहे आणि तो समर्थांच्या आज्ञेत वागणारा आहे. त्याला आपण विनंती करू, तो गडावर राहावयास कबूल होईल. त्यानंतर सर्व शिष्य अज्ञानाकडे आले आणि गडावर राहण्याची तुला समर्थांनी आज्ञा केली आहे असे सांगितले. अज्ञानाने लगेच होकार दिला. सर्व शिष्यांनी अज्ञान गडावर राहावयास तयार आहे असे समर्थांना सांगताच समर्थांनी काशीला जाण्याची तयारी दाखवली आणि शुभ कार्याला त्वरित सुरुवात करावी. या न्यायाने उद्याच आपल्याला इथून निघावायचं आहे असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सर्वांनी आपले बाळबिस्तारे बांधले आणि सर्वजण निघाले. समर्थ सर्वांच्या शेवटी होते. त्यांनी अज्ञानाला बोलावले. अज्ञानाने समर्थांच्या चरणी दंडवत घातले, पण दुःखाने त्यांच्या डोळ्यात आसवे दाटली आणि कंठ भरून आला. समर्थांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवला आणि समर्थ म्हणाले, आम्ही 4-6 महिन्यात परत येत आहोत. दुःख करू नकोस. आता तुला गडावर एकटे राहावायचं आहे. तेव्हा सकाळी लवकर उठ, स्नानसंध्या कर, रामरायाची काकड आरती कर, पूजा अर्चा कर, आपल्या संप्रदायाप्रमाणे भिक्षा मागून आण, स्वयंपाक कर आणि रामरायाला नैवेद्य समर्पण कर. इतर सर्व कामं राहिली तरी चालतील, पण माझ्या रामरायाला मात्र उपाशी ठेवू नकोस. अज्ञानाने मानेनेच होकार दिला. पुन्हा चरणांवर मस्तक ठेवले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. समर्थ रघुपतीला वंदन करून काशी यात्रेला निघून गेले. दुसऱ्या दिवशी पंचपंच उषखाली अज्ञान उठला. स्नानसंध्या झाली. पूजा अर्चा भिक्षा स्वयंपाक वगैरे सर्व झालं आणि आता नैवेद्य समर्पण करावे याची वेळ आली. अज्ञानाला वाटले की समर्थांनी नैवेद्याच्या वेळी दार लावून घेतले की रामराय भोजन करीत असतील. म्हणून त्याने राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारुतीराय यांची पानं मांडली व दार लावून घेतले. तो बाहेर वाट बघत बसला, पण कुणीच जेवायला येईना. शेवटी तो दिवस तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी 30 तारा. याप्रमाणे 7 दिवस निघून गेले आणि शेवटी अज्ञानाने प्राणपणाला लावले. तो म्हणाला, देवा, आज 7 दिवस तुम्ही उपाशी आहात आणि मीही उपाशी आहे. मी आतापर्यंत धीर धरला, पण आता मात्र तुम्ही जेवायला आला नाहीत तर तुमच्या पायावर डोके आपटून प्राण देईन. असे म्हणून त्याने खरोखरच आपले मस्तक रामरायाच्या पायांवर आपटण्याकरिता पवित्र घेतला. इतक्यात रामरायांनी त्याचे मस्तक वरच्यावर धरले आणि ते म्हणाले, अज्ञाना, कसला हा वेडगळ हट्ट? देव कधी जेवतो का? अज्ञान म्हणाला, न बोलणारा देव ज्या आरती आता बोलायला लागला आहे त्या आरती न जेवणाऱ्या देवाने भोजन केलेच पाहिजे. रामरायांनी सर्वांना जेवायला बोलावले. मारुतीराय म्हणाले, मी काही येणार नाही. हे मुलखा वेगळे पोर आहे, त्याचे जेवण अंगी लागणार नाही. शेवटी रामराय म्हणाले, ते काही नाही, त्याच्या निष्ठेकडे पाहून आपल्याला जेवलंच पाहिजे. सर्वांची जेवणं झाली. शेवटी अज्ञान म्हणाला, महाराज, यावेळी जसा मला त्रास दिलात तसा कृपा करून यापुढे देऊ नका. उद्या मी बोलावलं की ताबडतोब जेवायला या. याप्रमाणे 1 महिनाभर सर्वांची जेवणं अगदी बिनबोभाट झाली.
नंतर एक दिवस बराच वेळ झाला तरी अज्ञान उठलाच नाही. सीतामाई आल्या, लक्ष्मण आले, मारुतीरायांनी दम देऊन पाहिला, पण अज्ञान काही उठेना. शेवटी रामरायांनी अज्ञानाला त्याच्या रागाचं कारण विचारलं. अज्ञान म्हणाला, महाराज, गेला 1 महिना मी कितीतरी कष्ट करीत आहे, हे तुम्ही पाहतच आहात. यात सर्वांनी जर मदत केली तर ते बरे होणार नाही का? हे ऐकताच मारुतीरायांनी भुभुकार केला. रामचंद्र म्हणाले, मग कुणी काय काम करावायचं ते तरी सांग. अज्ञान म्हणाला, सीतामाईने स्वयंपाक करावा, मारुतीने जळण सरपण आणावे, लक्ष्मणाने झाड सारव करावी, भरत शत्रुघ्नांनी पूजा अर्चा करावी, मी भिक्षा मागून आणावी. रामचंद्र म्हणाले, आणि मी? अज्ञान म्हणाला, मी तुम्हाला काम सांगणार नाही. तुम्ही माझे आराध्य दैवत आहात आणि त्यातून काही काम करावेसे वाटले तर एखाद्या वेळी काकड आरती आपण करा. सर्वजण कामाला लागले. हा क्रम जवळजवळ 6 महिने चालला. पुढे एके दिवशी आदल्या दिवशीच्या शिळ्या भाकरी शिल्लक राहिल्या होत्या. त्यांचा अज्ञानाने काल केला. जेवणाच्या वेळी तो सर्वांच्या समोर ठेवला आणि आपणही जेवायला बसला. एवढ्या समर्थांची आठवण झाली आणि तो रडू लागला. रामराय म्हणाले, अज्ञाना, भरल्या पानावर बसून अशी आसवे ढालणे बरोबर नाही. काय होत आहे तुला? अज्ञान म्हणाला, हा काला समर्थांना द्यावा असं वाटत आहे. रामराय म्हणाले, हा काला इथे आणि समर्थ काशीत, हे कसं काय जमवायचे? अज्ञान म्हणाला, मारुतीरायांनी मनावर घेतले तर हे काम होईल. शेवटी मारुतीरायांनी ते मान्य केले. अज्ञानाजवळ काल्यांचं भांडं दिलं आणि त्याला स्कंदावर बसण्यास सांगितले. उड्डाण करतेवेळी मारुतीराय म्हणाले, अज्ञाना, मी तुला समर्थांकडे नेतो आणि दुरून समर्थ कुठे आहेत ते सुद्धा दाखवितो. समर्थांनी तू कुणाबरोबर आलास असं विचारलं तर माझे नाव सांगू नकोस. नाव सांगितलंस तर बघ. अज्ञान म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. मारुतीरायाने जय जयकार करून अयोध्या गाठली. यावेळी समर्थ काशीहून अयोध्याला आले होते. शरयुत्यावर समर्थ स्नान करीत होते. तिथे मारुतीरायांनी अज्ञानाला सोडले. अज्ञानाला पाहता सर्व शिष्य आजूबाजूला गोळा झाले. समर्थ म्हणाले, अज्ञाना, गड सोडून आलास ना? माझी रामरायाची पूजा आणि अर्चा. अज्ञान म्हणाला, आतापर्यंत ठीक आहे. समर्थ म्हणाले, आतापर्यंत म्हणजे तू निघालास केव्हा? अज्ञान म्हणाला, आत्ता. आणि आलास केव्हा? आत्ताच. अज्ञान म्हणाला, अरे पण आत्ताच निघालास आणि आत्ताच म्हणजे विमानाने आलास काय? अज्ञान म्हणाला, होय. समर्थाने विचारले, अज्ञाना, मग ते विमान कुठे आहे? अज्ञान म्हणाला, मला नाव सांगू नकोस म्हणून आज्ञा आहे म्हणून खुणेने दाखवितो. असे म्हणून त्यांनी मारुतीरायाकडे बोट दाखविले. कुणालाही दिसू नये म्हणून मारुतीरायाने पालथे पडून दडी मारली होती. समर्थ धावत मारुतीजवळ आले आणि त्यांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. माझ्या दासाकरिता आपल्याला खरोखरच फार कष्ट पडले, क्षमा करा त्याला, असे समर्थ म्हणताच मारुतीराय म्हणाले, आमचे कष्ट फार बरे, पण गडावर याने सर्वांनाच कामाला जुंपले आहे. तिकडे लवकर या आणि आम्हाला मोकळे करा. शेवटी समर्थांनी अज्ञानाचं सामर्थ्य शिष्यांना दाखवले आणि गडाकडे परतले. हीच खरी असती इच्छा. प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, आपल्याला जायचंय, अयोध्येला मंदिर कसं बनलंय, परंतु आपल्याला बघा एक प्रकारे आनंदाचा दिवस आहे, परंतु इथूनच देवदर्शन होईल. जर अंतःकरणातून असेल
तर नक्कीच भक्तिभावाने तुला रामरायाचं नक्कीच दर्शन मिळणार आहे. प्रत्यक्षपणे आपल्या बाजूला रामाचं मंदिर, तिथे आपण कधीही गेलो नाहीये. म्हणजे विचार करा. खरा देव तो अंतरी चोरला असेल, सद्गुरु बिनु तो सर्व ठाई न दिसे. श्रीरामनवमीचा उत्सव आपण ज्यावेळी साजरा करतो, जत्रा असते, जत्रेला आपण मंदिरात जात नाही, देवळात जात नाही, पण जत्रेला मात्र इकडे तिकडे फिरकटत असतो, पाळण्यामध्ये बसतो, इकडे तिकडे मजा करत असतो, परंतु मंदिरामध्ये आपण टोकवत नाही. असं होता कामा नये. ज्याच्या अंतःकरणामध्ये मंदिर आहे, त्याचं वास्तव्य आहे, त्यालाच आपण विसरतो. असं विसरता कामा नये ना. म्हणजे संकट आली की देव आठवतो आणि सुख आलं की आपण सर्व काही विसरतो ना. म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला जाता येत नाही, चालेल, उत्तमाचा दिवस आहे, चालेल. इथूनच देवदर्शन आपल्याला नक्कीच होणार आहे. ते म्हणजे नामस्मरण. नामस्मरणातून बघा प्रत्यक्षपणे आपण देवाची भक्ती करत असतो. कशासाठी? तर आपली इच्छा, आपली मागणी पूर्ण होण्यासाठी. बरोबर नाही? देवाने काही नाही दिलं, सर्व काही दिलेलं आहे, सर्व काही आपल्यासाठीच आहे. देणाऱ्याचे हात हजार आहेत, परंतु आपली झोळी रिकामी आहे. बरोबर की नाही? असं होता कामा नये. ज्याने आपल्याला जन्माला घातलं, ज्याने आपल्याला संपूर्णपणे पृथ्वी तलावर आणलं, त्याचप्रमाणे तो आपली सेवा करणारच आहे. ज्याने चोच दिली तोच दाना देणार आहे ना. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. हे बघा, विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. म्हणून उत्तमाचा दिवस आहे. रामराया बघा, आपण प्रत्यक्षपणे नामस्मरण करत असतो, कारण आपल्या अंतःकरणातून ज्यावेळी नामस्मरण होत असतं, त्यावेळी उत्तमाचा दिवस आपल्याला जात असतो. परंतु ज्यावेळी आपल्याला देवाची भक्ती, उपासना ज्यावेळी होत नाही ना, त्यावेळी काहीतरी चुकल्यासारखं होतं. म्हणून आपले घरातले बघा, काही जण वयोवृद्ध असतात, आजारी असतात. आपण कसं नियोजन करत असतो, प्लॅन करत असतो की आपल्याला तिथे जायचं आहे, नवीन मंदिर बांधलेलं आहे, पहावायचं आहे, एक इच्छा असते. परंतु आपले घरातले आजारी असतात, काही काना येता येत नाही. चालेल, नमस्कार आहे, इथून नमस्कार केली तरी तिथपर्यंत पोहोचणारच आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, खरा देव तो अंतरी चोरलाच आहे. खरा देव कुठे आहे? तुझ्या अंतरी आहे. त्याला नमस्कार कर, नक्कीच देवापर्यंत पोहोचणार. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, उत्तमाचा दिवस आहे, स्मरण आणि उत्तमाची उपासना. ज्याप्रमाणे शेवटचा श्वास आहे तोपर्यंत नित्यनियमाने कर. नक्कीच देहाचं संपूर्णपणे आयुष्य आहे ते उत्तमाचंच होणार. कारण उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांची मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.